काशीखंड अध्याय 53. श्री गणेशाय नमः. शिववीरांपुढी यमसैने जैसी ती यागमुखी अवदाने. पतिव्रते पुढे लावण्ये काय की जे अप्सरांची. तरी श्रोता कोपला मज प्रती म्हणे अन्य वेळ नव्हता दृष्टांती. युद्धसमयी दृष्टांत युक्ती बोलो नयेची सर्वथा. तरी यमवीरांची सेना स्त्रिया ते शिववीरा आली परणावया. म्हणून हा दृष्टांत ध्यावया कारण झाले श्रोतया. 14 कोटींशी सूर्यसूत बहु अभिमाने आला कृतांत. तव दूती जाणविली मात शिववीरांसी. तव त्या शिववीरांचे दळी नाद गर्जनाला योम मंडळी. त्या ध्वनी श्रुत झालिया तत्काळी पराभविल्या व्याधी. सनया गर्जती सानभेरी मृदन्न काहळा रणमोहरी. तव यमाचे सैन्य झडकरी उठावले तत्काळ. यमदूत कवण कैसे एक व्याघ्र मुख जैसे. सिंह उष्ट्र वदनी दिसती तैसे. एक ते जंबूक वदनी ऐसे त्वरे पावती शिवसेन्यावरी. म्हणती अटकरे यमपुरी कैसा घेऊनी जाल दुराचारी. शिवगण हो पाहू आता मग आज्ञा केली शिववीरी. म्हणती विध्वंसारे यमपुरी वनी चेतवा चौफेरी. दग्धारे यमग्रह आवेशे धाविनला शैलादी गण. जैसा अकस्मात जंबुकावरी पंचानन. कीर्तिवीर महादारुण महाबाहू तो. शंखस्फुरण मस्तकी विभूती पुढे देखताची यमदूत पळती. हानोनी चूर्ण केली जी निर्घाती शिववीरी सेना यमाची. ऐसे यमाचे मोडिले भार अद्भुत शिवगण अनिवार. हाती पडतेची हत्यार त्यजिती यमावरी. मारिता आला शैलादी गण की प्रलयींचा वृष्टी घण. ते पाहुणी सूर्याचा नंदन उठावला यमराओ. एक तो पंचाननाचा सूत एक सूर्यपुत्र विख्यात. प्रौढवीर महाद्भुत यमराज युद्धी. मीरवे कुलाचला ऐसा उग्रवाहन भयंकर म्हैसा. पताका मीनलिया आकाशा लहरी कृष्णवर्ण. दोघे प्रवर्तले अद्भुत संग्राम मारा. बाणी लोपिले दिनकरा. मग कोपण सावरेची शिववीरा दग्धिली पुरी यमाची. मग हृदयी विंधिला सूर्याचा नंदन. तेने विकळ झाला यमाचा प्राण. मग विध्वंसिती शैलादी प्रभृती गण. कृतांतासी तेथे यम पडिला मूर्छित भूमी. शिववीरांसी अशक्त संग्रामी. जे महाविक्राळ होते पराक्रमी ते विमुख केले. मग धाविनला मनुमूर्ती कृतांत बांधिला मागुते हस्ती. मग तो आणिला रौरव्याप्ती वीरभद्रा जवळीके. मग लंबोदर आज्ञा करी म्हणे विध्वंसारे यमपुरी. तव ते उठावले कोटीचारी गण शिवाचे. त्याही फोडिल्या बंदीशाळा महादुर्गांचिया सघन शृंखला. कल्पांत केला जी काळ वेळा थोर मांडला प्रलयांत. 12 सहस्र ते कुंभीपाक त्यामध्ये होते दोषिक. मग ते सोडून या पावक चेतविला नगरी. चरणे हानिती दुर्गाचे हुडे फोडिती जैसे गिरीचे कडे. ते शिवगण महाबळी आढे येते झाले यम मंदिरी. तोडिले कुंभीपाक सहस्रवरी अग्नी लाविला यम मंदिरी. 21 खणांचे दामोदरी केला महाप्रळयो. 12 लक्ष यम भुवन अवघे जाळूनी रक्षा केली घण. मग तो मधुरशया ब्राह्मण वंदिला शिवगणी सकळी. विभूती देखिली तयाचे भाडी वंदिते झाले मग ते चरणकमळी. तेथींची धुळी धूसर मौळी घेतली समस्ती. मग तो मधुरशया ब्राह्मण वीरभद्रपाशी आले घेऊन. हृदयी आलिंगी तसे गजानन त्या मधुरशया ब्राह्मणासी. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी ऐसी विध्वंसिली यमाची धामिनी. शतवेळा चेतविला वनी तया यमाचे नगरी. कल्पांत करीती सूर्यनंदना कृपाण उद्भवे शिवगणा. त्याही यम घातला से चरणा. नेनो किती वेळा आता सोहा युद्धाचा संबंध. बहुत वेळ केला यमासी खेद. तो मागील प्रसंगी अनुवाद केला एक वेळा. मग वीरभद्र गजानन निघाले दोषियासी घेऊन. यमपुरीसी स्थापिला सूर्यनंदन ऐसे नेनो किती वेळा. मग शिवगणी गोत्र हत्यारा तो आणिला जी कैलासपुरा. जैसी पूर्व भाग्ये त्या पाथरा
प्राप्त होय लोहदशा. मग परिसचा होताची संबंध, लोह होतसे सुवर्ण शुद्ध. तैसे क्रमी जंतू जे अबोध, ते शुद्ध करी विभूती हे. मग शंकरे त्या दोषिया श्वानांसी, पुनरपी जन्म दिधला दोघांसी. ओला रणनगरी केला निवासी, दक्षिण देशी पै. श्वान तो केला तेथींचा राजा, दोषिया केला तेथींची प्रजा. ते नित्य पूजिती वृषभध्वजा, विभूती मंत्र सिद्धी कीजे. दोषिया नाम गूढ ब्राह्मण, प्रताप रुद्र तो राजा श्वान. दोघांसी प्रवर्तला सत्वगुण, परी नाही जाती मस्तर. तव आश्चर्य वर्तले कैलासी, अप्सरा आलिया शिवसभेसी. त्याही नृत्य करुणी शिवासी, उल्हास केला पै. दिव्यांगणी वाखाणिला शंकर, तू शरणागत वज्रपंजर. तेथे होता नारद मुनीश्वर, तेने निषेधिल्या अप्सरा. नारद म्हणे दिव्यांगणांसी, तुम्ही का वाखाणिले शिवासी. हा वज्र पंजर शरणागतासी, ऐसे केवी घडे पै. तरी या शंकराचा पवाडा, तोची आता श्रुत करू तुम्हा पुढा. हा शरणागताविषयी गाढा, तो ऐका तुम्ही. तरी मृत्यू मंडळी सर्व क्षिती, चैनमू नामे राजा चक्रवर्ती. त्याने प्रसन्न केला पशुपती, सहस्र वर्षे. जेने सामर्थ्य असे चंद्रमौळी, मागितली ते भस्म धुळी. तेने दुर्बळ झाला चक्षुभाळी, सहस्र वरुषे. मग ते भस्म राशी मंदाकिनी, राजाने आणली मृत्यू भुवनी. मग त्या यमासी स्पर्श मेदिनी, नाही त्या राज्यी. जैसा तो सचेतन असता गृहाधीश, मग त्या गृहा नव्हे कुटिलांचा स्पर्श. की जाग्रत असता मृगेश, जंबुका भक्ष अप्राप्त. तैसी विभूती आणली राजयांनी, ते प्रसवती झाली चतुर्विध खानी. चतुर्थ हे मोक्षदायिनी त्या राजगृही. जो जंतू मृत्यू पावे क्षिती तळी, राजा विभूती चर्ची तयाचे भाडी. मग त्यासी नेता कृतांत बळी, तो अशक्त होय. तो जंतू सचेत होय मागुता, मृत्यूची नेने गंधवार्ता. सर्व ही अगम्य झाले कृतांता, पृथ्वीचे जीव जे का. विभूती प्रसवे सर्व भांडार, षड्रसादी अलंकार. ऐसा तो सर्वश्रेष्ठीचा व्यापार, चालवीतसे विभूतीने. मग भस्मेविन पंचानन, जैसा महादरिद्री कृपण. तैसा औदार्य विषयी त्रिनयन, अशक्त झाला. मग नारद म्हणे दिव्यांगणांप्रती, ऐसा तो चैन मुनामे चक्रवर्ती. सहस्र वरुषे अवघी क्षिती, राखिली विभूती बळे. मग त्या चैन मुनामे राज याचा भृत्य, नयग मुनामे तप करीत. त्यासी प्रसन्न होऊनी उमाकांत, नेला कैलासी. ते श्रुत झाले राजया प्रती, मग धैर्य न धरवे चित्ती. म्हणे माझ्या भृत्यासी पशुपती, घेऊनी गेला केवी पा. मग पाचारिले मंत्री सुमती, विचार स्थापिला युद्धाप्रती. म्हणे पालानारे अश्वजाती, जे जे मनोवृत्तीचे. तव 60 सहस्र वीरा, त्वरित राजाने केला हंकारा. मग सुवर्णाची या पाखरा, घातल्या वारूंसी. अंगी भस्मधुलीची या संगती, भस्मधुलीची शस्त्रे हाती. मग तो महाराजा चक्रवर्ती, निघाला 60 सहस्रेंसी. 4 पक्ष केले वारूंसी, ते ऊर्ध्व उडाले आकाशी. कल्पांत करावया देवांसी, त्या प्रलयाचा शिववीरा. श्रीशैल पर्वती हुनी नृपती, उत्पतन पावला तो चक्रवर्ती. ग्रह नक्षत्रे सोम सूर्य दीप्ती, लोपती वारू पक्षी. करी रुद्राक्षांच्या माळा, भाडी भस्म त्रिपुंड्र त्रीळा. तो पाहताची सकळ कळा, दीपती अत्रिसुताचिया. ऐसे उत्पत्ती झाले महावीर, त्याही प्रथम वेढिले यमपूर. पराभविला सूर्यकुमार, जिंकिला सूर्यलोक. मग वेढिली अमरपुरी, नेनता घेतली देवपुरी. व्यथाभूत केला वज्रधारी, ते असो आता. मग अग्निपुरा केला आकांत, शक्तिमंद झाला तो महाहूत. मग तेने क्षणनेत्रीचे सूत, लंघिले कुलाचल. मग तो चैनमू चक्रवर्ती, चंद्रलोक जिंकीत शीघ्रगती. व्यथा पावला रोहिणीपती, द्विजराज पै. मग जिंकोनिया नक्षत्रमाला,
कल्पांत केला भौममंडला, बुध पराभवुनी अवलीला, जिंकिला देवगुरु मग जिंकिला एक नयन, जो दैत्यगुरु भृगुनंदन, त्यासी भिडुनी महादारुण, आकर्षिला शनिग्रह, मग सप्त ऋषी मंडळ जिंकिले जाण, ध्रुवपद घेतले ध्रुवापासून, महरलोक तपोलोक सोडवून, घेतला जनोलोक, मग श्री घेतली सत्यलोकाची, भ्रष्ट केला तो विरींची, वैकुंठ शांत करुणी हरीची, घेतली बळ प्रौढी, ऐसा तो राजा सर्व लोक जिंकोणी, धाड घेतली कैलास भुवनी, अप्सरांपाशी म्हणे नारद मुनी, म्या सांगितले शिवासी, तव धाविनले शिववीर, 64 कोटी उन्मत्त पार, तव चैनमू राजा पवार, आज्ञा करी वीरांसी, शिवगण आले महापुरुषार्था, त्यांची शस्त्रे जाऊ निधी व्रथा, त्या शिवमंत्राची जे व्यथा, तुम्ही घेई जे आपुले अंगी, तव अस्त्रे प्रेरिली शिवगणी, जैसा कडकडती प्रलय सौदामिनी, ती अस्त्रे रायाचे वीर खेळणी, घेतली आपुले अंगी, तेने वीरांची सर्वांगे भेदती, मग ते विभूतीने घाय मिळती, तेने अधिकची उद्भवे शक्ती, राजवीरांसी पै, राजवीर अस्त्रे घेती वक्री, ती जीर्ण करीती विभूती मंत्री, अवघे शिववीर निशस्त्री, केले राजवीरी, नारद म्हणे अप्सरांसी, मग मी सांगू गेले शिवापासी, तव शंकर पाहे विभूतीसी, मग न देखे भस्मराशी, मग शक्ती सांदुनिया कांपत, म्हणे ध्यागात यासी शरणागत, राजवीरांसी उभारोणी हस्त, मागारे जीवदान, मग नारद मुनी धावत आला, तेने तो चैनमू राजा प्रार्थिला, म्हणे दळभार स्थिर करी गा आपुला, घेई भृत्य तुझा सर्व गणेंसी उमाकांत, तुझा झाला से शरणागत, मग तो राजा सर्व वीरांसहित, प्रवेशला शिवभुवनी, ऐसा नम्र झाला पंचानन, दिधला राजयाचा भृत्य जाण, अप्सरांसी म्हणे ब्रह्मनंदन, तुम्ही केवी वर्णिता त्या शिवासी, मग त्या शिवगणी सकळी, उपचार मांडिला तया स्थळी, तरी तो अद्यापि महिमंडळी, नाही आला राजा, ऐसे भविष्य असे पुराणी, तो राजा येईल मृत्यू भुवनी, त्या दक्षिण देशी पुण्यस्थानी, श्रीशैल पर्वती वसे, अप्सरांसी म्हणे नारद मुनी, एक शिवभक्त मृत्यू भुवनी, तो शरणागत रक्षक म्हणोनी, सांगितला शिवप्रताप, तो पूर्वनामे मधुर शया ब्राह्मण, तो शंकरे केला असे अग्रगण, त्यासी नाम ठेविले गूढ ब्राह्मण, शिवे जन्म दिधला त्यासी, समीप ओलागर नाम नगरी, तेथे त्याची असे गोचर पुरी, तव नारद मुनीसी त्रिपुरारी, विज्ञापिता झाला, मग शिव म्हणे गा मुनीश्वरा, आपण चला जाऊ त्या गोचरपुरा, सत्व सामर्थ्य पाहू त्या भक्तवरा, गूढ ब्राह्मणाचे, मग विरींची हरी पंचानन, सवे नारद मुनी ब्रह्मनंदन, मग जंबूद्वीपी त्रिनयन, आला दक्षिण देशी, मग तो श्वान पूर्वजन्मींचा, तो शिवे अधीश केला ओलागर पट्टणींचा, हा हो तपतरणी उदय तयाचा, जे देव आले त्यापाशी, मग ओलागर पट्टण प्रदेशी, शंभू स्थिरावला त्रिमूर्तीसी, नगरांत पाठविले नारदासी, पहावयारी गावा, नगर सर्व पाहिले नारदे जाऊनी, परीक्षा केली राजभुवनी, ऐसे नगर छिद्र पाहुणी नयनी, आला शंभूपाशी, मग रात्रीच्या प्रथम पहरी, आपण देव तो झाला खाणोरी, मग संचरला राजमंदिरी, होऊनी तस्कर, फोडिली हिरण्याची मांदूस, काढिले अवघे मुक्तांचे घोंस, पाटाऊ कणक दंड भुवस, काढिले रत्नमणी, मग आले महाद्वाराप्रती, सोडिला राजाचा भद्र जाती, तेथे रक्षक निद्रित होती, त्यांसी काय केले, एकमेकांच्या मौळींचे भार मुष्टी, तस्करी ग्रंथी पाडिल्या नेटी, दाडिया बांधुनी मुखवटी घातल्या गांठी, मग तोडिल्या दुर्गींच्या घन श्रंखला, दीर्घ बोहरी केली लोकपाळा, मग ते खाणोरी
ओला नगर स्थळा बाहेर निघाले. मार्गी सांडिती रत्ने दिव्यांबरे, पाठोपाठी येती धावणे करे. खानोरी पळाले एकसरे, गोचरासी पै. पावले गुड ब्राह्मणाचे घरी, मातंग बांधिला तयाचे द्वारी. मग तयासी म्हणती ते खानोरी, आम्ही शरणागत तुझे. तरी ते दोघे बंधू शिवभक्त, त्याही राखिले शरणागत. तव धावणे करी धावत आले गोचरासी. त्या द्वारी देखिला भद्र जाती, सोडूनी नेला राजद्वाराप्रती. मग पाचारिता झाला नृपती, त्या शिवभक्तांसी. राजा म्हणे गुढ ब्राह्मणा, तुम्ही नित्य पूजिता त्रिनयना. तुमची ऐसी हे वासना, करिता हा उदिम. आता कोठे ते ध्यावे खानोरी, हस्ती बांधिला तुमचे द्वारी. तव बोलता झाला प्रत्युत्तरी प्रताप रुद्रासी. आमुचे द्वारी देखिला कुंजर, तरी कवण असेल गा चोर. आम्ही जी केला हा कुटिलाचार, नाम सांगो कोणाचे. तव नगर लोक आले बहुत, ते राजासी कथिती वृत्तांत. जी कालच्या रात्री नेली वस्त, तेची हे खानोरी. मग राजा आज्ञा करी तत्काळी, यांसी शूळ प्राप्त करारे येची वेळी. पहा हो विभूती लाविता ती भाळी, महाकुटील हे. मग त्या रुद्राक्ष वृक्षाचे दोन शूळ, दोघा बंधूसी केले तत्काळ. मग राजभृत्य लोकपाळ, ताडिता ती. देव पळाले होते जे खानोरी, ते रूप पालटोनी आले बाहेरी. मग ते झाले प्रत्युत्तरी, त्या शिवभक्तांसी. कुटिलांसी राखुनी आपुले घरी, तुम्ही का पडता शूळावरी. ऐसे ते तुम्हा खानोरी, उपयोगा काय येती. मग ते सांगती गुप्त रूपियांसी, एवढा व्यवहार काय गा तुम्हासी. तुम्ही उगेची असावे वैखरीसी, न बोलावे प्रत्युत्तरी. ते आणिले शूळाजवळी, त्याही शिवपूजा केली तत्काळी. मग शूळाचा नैवेद्य ते काळी, समर्पिला शिवासी. त्यांची देखोनिया आचारणीत, मग नगर लोक झाले कृपावंत. म्हणती कोण चोर आणि कोणा प्राप्त, होताची शूळ. ऐसे विचारिले लोकी श्रीमंती, मग त्या प्रतापवंतासी विज्ञापिती. जी जी शिवभक्तांची पूर्वस्थिती, ती तुम्हा व्यक्त असावी. न कळे पा काय कैसे चरित्र, न कळे त्या विश्वंभराचे सूत्र. गुढ ब्राह्मण पवित्र, विभूती स्थायी तो. तव राजा म्हणे श्रीमंतासी, त्याची कृपा उपजली तुम्हासी. तरी जावे गावेगे अप्राप्त, त्यासी करावा शूळ. तव धाविनले श्रीमंत जण, त्याही वारिले ते शिवाचे गण. म्हणती अढळ रे राजवचन, तुम्हा अप्राप्त केला शूळ. मग ते गुढ ब्राह्मण दोघे बंधू, बोलते झाले तेव्हा शब्दू. शूळासी समर्पिला नैवेद्यू, आम्हासी केवी अप्राप्त. शूळ भक्षिला रे चंद्रमौळी, आम्ही कैसे वाचावे शूळी. विभूती साक्ष आहे या आमुचे भाळी, हा शिवाचा भस्मराशी. स्वामीसी घालोनी रणी, भृत्य पळे आपुला जीव घेऊनी. मग त्यासी रौरवादी योनी, भोगवी कृतांत. ऐसा शूळ भक्षविला शंकरा, आम्ही कैसे वाचावे शरीरा. नित्य नित्य स्मरता शंकरा, पाविजे स्वर्गपद. मग तो महाशूळ मुखाननी, प्राशन केला शिवभक्तजनी. तव तो बेल वृक्ष तक्षणी, झाला त्या शूळाचा. तव देव गुप्तचारी, धावत गेले त्या गणांच्या घरी. दोघांच्या पाचारुणी सुंदरी, सांगितले त्यांसी. दोघा बंधूची या दोघी सुंदरी, त्याही खेद केला आपुले शरीरी. हेम परी एडी घालून या परी करी, आरमिलिया पंचदीप्ती. त्या पंचदीप्ती घेऊन या करतळी, दोघी आलिया शूळाजवळी. तव नारद वदेजी चंद्रमौळी, सांभाळी भक्त आपुला. शिवासी अज्ञापी ब्रह्मकुमार, हे शरणागतांचा वज्रपंजर. शिवा हे भक्त पूर्वापार, मधुरशया आणि श्वान तो. प्रताप राजाधिपती, हे जाणावी गावी भूतीची शक्ती. मग सत्वासी पाहुनी पशुपती, प्रसन्न झाला तयासी. मग त्या गणी आणिले विमान, संगमेश्वर झाला शंभू आपण. मग ते बेलवृक्षींचे शिवगण, शिवे आलिंगिले हृदयी. मग त्यांसी म्हणे महादानी, तुम्ही भक्तराज बैसारे विमानी. स्त्रियांसहित सायुज्य स्थानी, मज प्रिय तुम्ही. तव बोलते झाले शिवाचे गण, तू जरी झालासी प्रसन्न. आमुचे भक्तीसी झालासी पावन, तरी देई जे इच्छावर.
हे श्रीमंत लोक सज्जन, हा प्रताप रुद्र राजा सगुण, नाना जंतू ज्ञानी सह वर्तमान, नगर न्यावे कैलासासी, शिव पाहे सत्याचा पसर, तव देखे तो जैसा क्षीरसागर, मग उभा राहुनी त्रिशूळधर, आणिली कोटी विमाने. मग त्या गणांसी वदे शंकर, तुम्हासी सर्व लोकी केला आदर, शुळी झाला वया प्रत्यादर, बहु प्रयत्न केला. मग शिवासी म्हणे गुढ ब्राह्मण, जैसा वनस्पती मध्ये चंदन, सर्वांसी लावी आपला गुण, परी तो नेघे कवणाचे, जैसा तो चिंतामणी परीस सिंधू, ते अष्ट धातूंसी करी वेधू, तरी तो कवणाचा संबंधू अंगीकारीच ना, जैसा तो महाप्रळयींचा हुताशण, जेथे पडे तेथेची आपुला गुण, परी तो कवणाचा होऊन अंगीकारीच ना, परी तू व्यापक सर्वत्र, सर्व लोक तुझे लीलायंत्र, जैसे निराधारिया पद्मिनी पत्र, तैसे तुझ्या आधारे, तव नगरामध्ये शिवगणे, धामी धामी आणिली विमाने, की ते मर्त्यांसी अमृतपाने, वर पाडली पूर्व भाग्ये. मग ते श्रीमंत लोक सर्व ज्ञाती, शिवमंत्रे शिवगण, लाविती विभूती, मग त्या लोकांसी वंदुनी घालिती पुष्पकयानी. तैसे ते ओलागर पट्टन पुण्यपुरू, आणि गुढ ब्राह्मणांचे गोचर, कैलासा घेऊनी शंकर, नेले महाक्षेत्र ते. ऐसी हे विभूती महात्म्य कथा, श्रोती परिसावी पुण्यस्वार्था, फलश्रुती सांगो जन्मव्यथा, नाही श्रोतया जनांसी, सुकलाजी अनेक योनी मार्ग, मग कैसा फलश्रुतीचा भोग, जन्मांतर पापा तोडी सवेग, न लगेची एक क्षण. स्वामी म्हणे जी ऋषीनाथा, ऐसी विभूतीची मूळ कथा, श्रवण पठने सर्व ही व्यथा, पराभवी तत्काळ, आता षडानन अगस्ती प्रतिकवन, कथा सांगेल पुढती, ते परिसावी संत भक्ती, म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे विभूती महात्म्य वर्णन नाम 53 अध्याय.